नमस्कार मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात, कोणती डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। चढा हा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्या मार्फत अकोला महानगरपालिका अकोला यांच्या मार्फत राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी कंत्राट स्वरूपात जरी असली तरी सुद्धा रिजॉईनिंग तुम्ही का करू शकता। पहिली पोस्ट आहे स्टाफ नर्स MHM, फक्त स्त्रियांसाठी असणार एकूण 4 जागा। अकोला महानगरपालिका क्षेत्र असणार आहेत। OMR द्या 38 वर्षापर्यंत, ओपनसाठी कास्टसाठी 83 वर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। शैक्षणिक अर्थ असणार आहेत BSc नर्सिंग किंवा JNM रजिस्ट्रेशन लागणार आहेत। यासाठी EC साठी एक, SCBC साठी एक आणि ओपन 2 जागेसाठी पदभरती असणार आहे। त्यासाठी 20,000 रुपये पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स 15 वित्त विभागानुसार तुम्हाला फक्त स्त्रियांसाठी पण एकूण 12 जागा असणार आहेत। त्यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये जाहिरात असणार आहेत। त्याचबरोबर ओपन 38 वर्ष कास्टसाठी 83 वर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यासाठी एज्युकेशन असणार आहेत BSc नर्सिंग विथ JNM आणि रजिस्ट्रेशन लागणार आहेत। यासाठी एकूण जागेपैकी ST 2, NTB 1, NTC 1, SBC 1, OBC 2, ACBC 2, ओपन 3 जागेसाठी पदभरती असणार आहे। त्यासाठी 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार। पुढची गोष्ट आहे MPW, त्यासाठी पुरुषांसाठी फक्त जागा असणार आहे। त्यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्र असणार आहे। ओपनसाठी 18 ते 38 वर्षाचा हा फॉर्म भरू शकतात। कास्ट असतात 63 वर्षे तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता। त्यासाठी 12 सायन्स बरोबर पॅरामेडिकलचा कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा लागणार। त्यासाठी ST साठी 3, SC साठी 2, NTC 1, SBC 1, OBC 1, ACBC 2 आणि ओपन 2 जागेसाठी पदभरती असणार आहे। त्यासाठी 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार। यासाठी मित्रांनो तुम्हाला काही निवड अटी शर्ती सुद्धा आहे। त्यामध्ये जाहिरातीमध्ये ही पदे राज्य शासनाचे नियमित पदे नसून ही किंवा कंत्राट स्वरूपावर पदभरती असल्यामुळे कायमपणाचा हक्क राहणार नाहीत। तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा तुम्ही कालांतराने करू शकता। त्याचबरोबर संबंधित पदासाठी अर्जदार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा आणि त्याद्वारे कुठलाही गुन्ह्याची नोंद नसावी। त्याचबरोबर पदासाठीचे वेतन एकत्रित मानधन आहेत। पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण आवश्यक नोंदनुसार बदलण्याचे हे सगळे अधिकार उच्च निवडणुकीला असणार आहेत। त्याचबरोबर उच्च शैक्षणिक धारण करणाऱ्या उमेदवारास अनुभव असलेल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यासाठी 11 महिन्यासाठी तुम्हाला कामावरती जॉब करायचा आहे। यासाठी वयोमर्यादा वेळेल अंतिम दिनांकास वयोमर्यादा ओपन 18 ते 38 वर्ष लागणार आहेत आणि कास्ट असेल तर 18 ते 83 वर्ष तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत स्टाफ नर्स पदाची जाहिरात या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। त्यासाठी मित्रांनो जी तत्सम काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असते ते सुद्धा तुमच्याकडे लागणार आहे। यासाठी जी मित्रांनो जाहिरातीमध्ये रिक्त संख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे, हे सगळे अधिकार या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष किंवा जे नियोजन मंडळ असतं त्याद्वारे तुमच्याकडे पदभरती असणार आहे। त्याचबरोबर एकापेक्षा जर जास्त उमेदवारांनी हा फॉर्म भरायचा झाले तर प्रत्येकाची स्वतंत्र हा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी ओपनची फी जर पाहिली तर 150 रुपये फी असणार आहेत। कास्टसाठी 100 रुपये फी असणार आहेत। ही डिमांड ड्राफ्ट तुम्हाला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी याद्वारे तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म आणि DD काढायचा आहे। तर मित्र हा फॉर्म जर पाहिला तर मित्र तुम्हाला 24/2/2026 पासून ते 28/2/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म मित्र तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी मित्र जर MHM कार्यालय, पन्नालाल खंडेलाल, मनपा शाळा क्रमांक 15 मुख्य पोस्ट ऑफिस बाजूला अकोला वीज यासाठी 11 ते 4 ह्या वेळेस तुम्हाला टपाली हा फॉर्म पाठवायचा आहे। यासाठी मित्रांनो कोणतीही एक्झाम नाही द्यायचं, तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे। त्यासाठी जे गुणाचे विवरण असणार आहे त्यासाठी गुणासाठी पात्रता असणार 50 गुण असणार आहेत। आवश्यक पात्रता असल्यास 20 गुण असणार आहेत आणि शैक्षणिक अर्हता असल्यास आणि एक्सपिरियन्स असल्यास 30 गुण असे 100 गुणांची तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे। यामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे। त्याचबरोबर अर्जदाराला कंत्राट कालावधीत जे नेमणूक दिलेले ठिकाण बदलता येणार नाही। यासाठी मित्रांनो आता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट जोडायचे ते सुद्धा पाहणार। त्यामध्ये वयाचा पुरावा,
पदवी पदविका शेवट प्रमाणपत्र आणि सर्व प्रमाणपत्रे गुणपत्रिका काउन्सिल रजिस्ट्रेशन आणि अनुभव असतात त्याचा साक्षांकित प्रतीसह तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म जोडायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर www.amcakola.in ह्या वेबसाईट जर तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी 100च्या स्टॅम्पवरती जी ॲफिडेव्हिट वगैरे असतात ते सुद्धा करणं गरजेचं असतं. त्यासाठी मित्रांनो सदर भरती या ठिकाणी गुणांक क्रमांक तुमच्या ठिकाणी असणार म्हणजे तुमचे जे आलेले अर्जाची छाननी होणार आहे त्याद्वारे तुमचा कास्ट असेल त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे आणि त्याद्वारे मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यासाठी मेरिट लिस्ट amcakola.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी माहिती पाहायला मिळणार आहे. ज्या पदाकरता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली त्या पदाकरता पात्र उमेदवार नियुक्तीच्या देण्यापूर्वी मुख्यालयात कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे. आता मित्रांनो यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा पाहणार आहात. हा संपूर्ण अर्ज तुम्हाला मराठीमधून भरायचा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर उद्या साईडला तुमचा रिसेंटली फोटो चिटकवायचा आहे आणि उमेदवाराचे संपूर्ण नाव तुमचं मराठीमधून संपूर्ण नाव लिहायचं आहे इंग्रजीमधून तुम्हाला संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर उमेदवाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे पिनकोड सहित संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. त्याचबरोबर ब्रह्मध्वनी मेल आयडी हे दोन ऑप्शन आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लिहा त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय येणार आहे. त्याचबरोबर जन्मतारीख असेल तर जन्मतारीख लिहा आणि 24/2/2026 ला किती वर्ष झाली ते वय लिहायचे. त्याचबरोबर जो तुम्ही डीडी काढला आहे त्याचा डीडी क्रमांक रक्कम आणि दिनांक सुद्धा टाकायचा आहे. त्याचबरोबर तुमची जी जात प्रवर्ग आहे आणि पोट जात सुद्धा द्यायची. आता लक्षात घ्या तुमची ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज करायचा आहे ती कॅटेगरी जर एसी असेल तर एसीला टिक करा, एसटी असेल एसटी, व्हीजीएनटी असेल व्हीजीएन, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी, एसीबीसी, ईडब्ल्यूएस किंवा ओपन असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे. पुढचा तो इतर शैक्षणिक करता म्हणजे या ठिकाणी अनुक्रमांक नंबर टाकायचा आहे. परीक्षेचं नाव एचएससी एसएससी डिग्री काय डिप्लोमा काय असेल विद्यापीठ बोर्डाचं नाव लिहायचं आहे. उत्तीर्ण वर्ष एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी लिहायची. त्याचबरोबर अनुभव असेल तर अनुभवाचा सिरियल नंबर लिहायचा आहे. तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये जॉब केला ते पदाचं नाव कधीपासून कधीपर्यंत काम केले एकूण वर्ष महिना तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर तुम्ही अर्जासोबत कोणते डॉक्युमेंट जोडणार आहे सिरियल प्रमाणे ते सुद्धा जोडायचे. त्यामध्ये पहिल्यांदा कोणता आहे ते जोडा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा असे जे सिक्वेन्स लावला आहे ते ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. पुढचा उमेदवारांची स्वाक्षरी नाव सुद्धा तुम्हाला लिहायचे. पुढचा तो या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा त्यामध्ये मी श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. तुमच्या वडिलांची किंवा पतीचे नाव लिहायचं आहे. यांचा मुलगा मुलगी काय असेल ते खोडा, तुमचं वय वर्ष लिहा, तुम्ही कुठे राहता त्याचा पत्ता लिहा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तुम्हाला आज रोजी आहेत मुलांची संख्या किती आहे ते लिहा. असल्यास अपत्यांची संख्या टाका आणि त्याची जन्मतारीख इथे लिहू शकता. त्याचबरोबर उमेदवारांची स्वाक्षरी करा, ठिकाण आणि दिनांक सुद्धा तुम्हाला जोडायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अकोला महानगरपालिका यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.